नमस्कार. आजपासून आपण प्रत्येक राशीच्या बाबतीमध्ये व्हिडिओ जे आहेत ते टाकणार आहोत. 29 मार्चला शनी महाराजांचं राशी परिवर्तन झालेलं आहे. ते कुंभ राशीतून मीन राशीमध्ये आलेले आहेत. त्यानुसार मेष राशीला 7.5 चालू झालेली आहे, मकर राशी 7.5 संपलेली आहे. जेव्हा शनी महाराज 2.5 वर्षाचं भ्रमण करत असतात एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये, तेव्हा कोणत्या ना कोणत्या राशीची 7.5 जी आहे ती चालू होते किंवा संपत असते. त्यानुसार मेष राशीला 7.5 जी आहे ती आता सुरू झालेली आहे. 7.5 मध्ये शनी महाराज पहिले 2.5 वर्ष हे 12व्या घरामध्ये असतात, दुसरे 2.5 वर्ष हे पहिल्या घरामध्ये असतात आणि पुढचे 2.5 वर्ष, शेवटचे 2.5 वर्ष ते दुसऱ्या घरामध्ये असतात. अशा प्रकारे 12, 1 आणि 2 अशा 3 घरामध्ये जेव्हा शनी महाराज भ्रमण करतात प्रत्येक राशीच्या, तेव्हा त्याला 7.5 असं आपण म्हणत असतो. 3 टप्पे असतात 2.5 वर्षाचे. त्यानुसार मेष राशीला आता 12व्या स्थानी शनी महाराज आहेत. 12वं स्थान जे आहे ते मोक्ष स्थान म्हणून ओळखलं जातं, मोक्षाचं स्थान म्हणून ओळखलं जातं. आरोग्याच्या बाबतीमध्ये देखील 12वं स्थान जे आहे ते महत्वाचं असतं. 12व्या स्थानाला ज्योतिषशास्त्रात फार चांगलं स्थान मानण्यात आलेलं नाहीये. मेष राशीमध्ये शनी महाराज 12व्या स्थानी आहेत. 2027 पर्यंत ते इथेच असतील. त्यानुसार मेष राशीच्या लोकांनी आरोग्याच्या बाबतीमध्ये काळजी घेणं अत्यावश्यक गरजेचं आहे. आरोग्यासोबतच आर्थिक गुंतवणूक करताना, पैशाचे व्यवहार करताना मेष राशीने ह्या बाबतीत देखील बऱ्याचशा गोष्टीत काळजी घेणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की मेष राशीने अनावश्यक वाद करून घेऊ नयेत. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये धाडस, आक्रमकता ही असतेच. परंतु मेष राशीने ह्या कालावधीमध्ये अनावश्यक वाद करून घेऊ नयेत. उपायाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 7.5 मध्ये सर्वात चांगला उपाय कोणता असेल तर ती असते हनुमानाची उपासना. जी मेष राशीच्या लोकांनी जर हनुमानाची उपासना केली तर त्यांना खूप चांगल्या प्रकारे जो आहे ते फळ मिळू शकतं. त्याचबरोबर 7.5 मध्ये मानसिकतेच्या बाबतीमध्ये देखील विचार करावा लागतो. अनेकांची मानसिकता जी आहे ती ढासळत असते. घरामध्ये वाद होऊ शकतात, घरामधल्या बऱ्याचशा वडीलधाऱ्या लोकांशी जमू शकत नाही किंवा भांडणं होऊ शकतात. अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत ते घडत असतात 7.5 मध्ये. त्याच्यामुळे शनी महाराजांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर मेष राशीच्या लोकांनी हनुमानाची उपासना करणं अत्यावश्यक गरजेचं आहे. हनुमान चालीसा असेल, मारुती स्तोत्र असेल, हे त्यांनी दररोज म्हणायला हवं. त्याचबरोबर शनी महात्म्य स्तोत्र देखील आहे, ते देखील ते म्हणू शकतात. शनिवारी न चुकता हनुमानाच्या मंदिरात त्यांनी जायला हवं. अशा प्रकारचे काही उपाय जे आहेत ते त्यांना करावे लागतील. शनी महाराज हे कर्माचे फलदाता असल्यामुळे त्यांना कर्म करताना देखील बराचसा विचार करावा लागणार आहे. बुध वाणीचा आहे, त्याच्यानुसार तुम्हाला वाणी देखील चांगली ठेवावी लागेल. तुमचं बोलणं जे आहे ते खूप चांगलं ठेवावं लागेल, कारण की बोलून तुमचे अनावश्यक वाद जे आहेत ते वाढू शकतात. हे 2.5 वर्षामध्ये तुम्हाला हनुमानाची उपासना जितकी करता येईल तितकी करा. पुढचा व्हिडिओ जो आहे तो वृषभ राशीबद्दल असेल. वृषभ राशीबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. तोपर्यंत ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.